चला तर तोंडाला चव आणणारी मस्त खमंग अशी पौष्टिक आमटी बनवूया। यासाठी हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे, धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची। यानंतर कुकरमध्ये काढायचं आहे, पाणी घालायचं आहे, हळद मीठ तेल घालायचं, मिक्स करून झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या। आता एक ठेचा बनवूया। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, जिरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना घालून पाणी न घालता ठेचा बनवून घ्यायचा। कढईमध्ये तेल, मोहरी, जिरं, हिंग, टोमॅटो आणि आपण जो ठेचा बनवला होता तो ठेचा घालायचा आहे आणि छान खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा। या पद्धतीने आमटी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। आता काही मसाले घालूया, हळद, लाल तिखट, धणे पावडर, पावभाजी मसाला घालायचा, यामुळे चव खूप छान येते। उकडलेली डाळ घालायची आहे आणि पाणी घालायचं। पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे याला तर्री खूप मस्त येते। आता ही डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे। छान फ्लेवर येण्यासाठी याला कसुरी मेथी घालायची आहे, गरम मसाला 1 चमचा घालायचा, पुन्हा मिक्स करायचा आहे। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। डाळ उकडताना सुद्धा आपण मीठ घातलंय, त्यामुळे टेस्ट करूनच मीठ घालायचं। झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटे डाळीला छान उकळी काढून घ्यायची। आता याला आपण एक फोडणी देणार आहोत। तुपामध्ये मोहरी, जिरं, लसूण, ठेचलेला कढीपत्ता, लाल मिरची, काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि हा गरमागरम तडका जो आहे तो आमटीवर घालायचा आहे। मस्त खमंग अशी आपली आमटी तयार झालेली आहे। झाकून 5 मिनिटं अशीच ठेवायची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मस्त गरमागरम आमटी तयार झाली आहे। भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊन तर बघा आणि रेसिपी